एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। आनंद दिघे हा एक पंचाक्षरी मंत्र होता। दिघे साहेबांचं जीवन हे एक धगधगत्या कुंडासम होते। आज 23 वर्ष झाली त्यांच्या आकस्मिक मृत्यूला, मात्र त्यांच्या कार्याचा महिमा आजही कानावर ऐकू येतो। त्यांचं 20% राजकारण आणि 80% समाजकारण यावर भर असायचा। अलीकडे त्यांच्यावर एक चित्रपट काढण्यात आला, त्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू उलगडून दाखवण्यात आलेत, मात्र ते केवळ ठाणे शहरापुरतेच सीमित असल्याचं दाखवलंय। दिघे साहेबांची लोकप्रियता ही संपूर्ण महाराष्ट्रभर होती। ठाणे शहरी भागासोबत कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, शहापूर, मुरबाड, वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वसई, विरार, बदलापूर, अंबरनाथ, पालघर आदी शहरी ग्रामीण आदिवासी तालुक्यांपर्यंत होता। ग्रामीण आदिवासी पाड्यांमधील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना ते नावाने ओळखत असायचे। त्या प्रत्येक गावातील राजकारण पण त्यांना माहीत असायचं। जिल्ह्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमांचं त्यांना कार्यकर्ते प्रेमाने निमंत्रण द्यायचे आणि त्या कार्यकर्त्यांचा त्यांना उपस्थित राहण्याची गळ घालायचे। आपल्या दिवसभरातील इतक्या कामाच्या व्यापातून प्रकृतीची पर्वा न करता ते खेडोपाडी वाडीत पोहोचायचे। सामान्य कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर ते आनंद शोधायचे। ते जिल्ह्यातील कित्येक कार्यकर्त्यांची घरं चालवायचे। घरातील कौटुंबिक आर्थिक चणचण, आजारपण, बहिणी अथवा मुलीच्या लग्नाला आर्थिक मदत मागण्याकरिता ग्रामीण भागातून टेंभी नाक्यातील कार्यालयात यायचा, मात्र तो तिथून कधीच खाली हात अथवा हिरमुसला होऊन जायचा नाही। काही कोर्ट कचेरीची प्रकरणं मागे लागली की प्रत्येक गरजू हा टेंभी नाक्यावर कार्यालयात गर्दी करायचा। दिघे साहेब हे दिवसभर कार्यकर्त्यांच्या गराड्यात असायचे, त्यात त्यांची तहानभूक हरवून जायची। त्यांनी शहरी आणि ग्रामीण कार्यकर्ता असा भेद केलाच नाही। त्यांचा ध्यास हा केवळ शिवसेना घराघरात पोहोचवणे हाच होता। त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तीचा जात धर्म कधीच पाहिला नाही, त्यातील फक्त माणूस पाहिला। त्यामुळे आनंद दिघे यांची लोकप्रियता ही सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये होती। ते कुठल्याही जाती धर्माविरोधात नाही, तर माता माणसातील विकृती विरोधात होते। त्यांनी फटका शर्ट घातलेला व घामाने भिजलेला शर्ट घातलेला कार्यकर्ता व महागडे कपडे, सोन्याची अंगठी, चैन, आलिशान गाडीवाला कार्यकर्ता यात कधीच फरक केला नाही। तिकीट वाटप वा पद देताना त्यांची निष्ठा व साधेपणा तपासायचे। त्यांच्या काळात पक्षातील आमदार, खासदार यांच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची तक्रार आली की त्यांना रात्री टेंभी नाका येथे साहेबांकडून प्रसाद मिळायचा। त्यामुळे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर साहेबांचा दरारा असायचाच आणि करडी नजरही असायची। त्यामुळे दिघे साहेब हयात असताना पक्षात गद्दारी तर क्वचितच व्हायची, मात्र खेड्यापाड्यात शिवसेना पक्ष रुजला। साहेबांच्या कारकिर्दीत गोल्डन गँगला दरारा असायचा। कित्येक लोकांची संसार साहेबांनी उभी केली आहेत। दुसऱ्या पक्षातून कोणी पुढारी आला म्हणून पक्षातील निष्ठावंतांवर कधीच अन्याय केला जात नसायचा, तर त्याला पहिलं प्राधान्य दिलं जायचं। कित्येक रंकाचे राव दिघे साहेबांनी केले। कोणी रिक्षा ड्रायव्हर, कोणी वडापाव गाडी चालवणारा, कोणी बेरोजगार यांना राजयोग नशिबी आला तो दिघे साहेबांमुळेच। त्यांच्या दरबारी आलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांची पण कामे साहेब करायचे। कित्येक विरोधी पक्षातील नेते मंडळी दिसतायत, त्यांचे राजकीय पुनर्वसन साहेबांमुळेच झालंय। शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्र यात त्यांचं भरीव काम आहे। परिस्थिती अभावी विद्यार्थी चांगल्या शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता ते नियमितपणे मोफत शालेय वस्तू, शैक्षणिक शिबिर, क्रीडा साहित्य आणि होतकरू नवकलावंतांना सांस्कृतिक व्यासपीठ उभं करून द्यायचे। कित्येक बेरोजगार तरुणांना पालिका, परिवहन, नामांकित कंपनीमध्ये रोजगार मिळवून दिला। कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णाला काहीही मदत लागली की टेंभी नाक्यावर त्याचे नातेवाईक धाव घ्यायचे, मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा व पक्षाचा असो, खाली हात कधीच परतायचा नाही। दिघे साहेब हे बहुआयामी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व होते। दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची खूप श्रद्धा होती। दिघे साहेब गेले आणि त्यानंतर शिवसेनेच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली। आयाराम गयाराम, गोल्डन गँग, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, लॉबी यांचे पक्षात वजन वाढले। पैसा पाहून उमेदवाराला तिकीट देणं सुरू झालं। सर्वसामान्य कार्यकर्त्यांची शोधाशोध केवळ निवडणुका लागल्या की होऊ लागली आणि त्यानंतर त्याला कडीपत्त्यासारखे बाजूला काढणं सुरू झालं। ही वस्तुस्थिती कोणीही नकारू शकत नाही। माझ्यासारखे कित्येक एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता सक्रिय राजकारणातून बाद झाले, तर काही शिसारी आली म्हणून बाजूला झाले।
आज 23 वर्ष दिघे साहेबांना जाऊन झालेत, मात्र त्यांची लोकप्रियता ही दिवसागणिक वाढतीये. याशिवाय त्यांचे नाव वलय या आजही निवडणुकीच्या राजकारणाच्या अग्रभागी आहे. यातूनच या अजब रसायनाची ओळख होते. आजच्या त्यांच्या 27 जानेवारी या जयंती दिनानिमित्त त्यांना कल्याण कसारा, कर्जत रेल्वे प्रवासी संघटना, साप्ताहिक बोधामृत व बोधामृत न्यूज एक्सप्रेस परिवारातर्फे प्रणाम. शामुबाळे संपादक, साप्ताहिक बोधामृत, सरचिटणीस, कल्याण कसारा, कर्जत रेल्वे प्रवासी संघटना.